गेल्या 2-3 दिवसांपासून सतत पाऊस पडत होता. सगळीकडे ढगाळ वातावरण आणि थंडगार हवा होती. पण आज मात्र सकाळपासून छान ऊन पडलं आणि वातावरण एकदम प्रसन्न वाटायला लागलं. अशा दिवसात घरातही एक वेगळीच ऊर्जा येते, नाही का? इकडे दुपारच्या वेळेस शिवांशची देखील गोड झोप झाली होती. त्याच्यासोबत देखील थोडासा टाईम स्पेंड केला. त्याचं पण आवरून घेतलं आणि त्यानंतर हा दगडाचा खलबत्ता आम्ही आणलेला होता. तो मऊ व्हावा आणि काळपट कलर यावा यासाठी ना त्यामध्ये थोडेसे तांदूळ वाटून घेतले आणि त्यानंतर त्याला हळद आणि तेलाचा लेप लावला. त्यानंतर तो स्वच्छ असा धुवून घेतला आणि त्याला बाजूला ठेवलं. इकडे शिवांशची मस्ती चालू होती. त्याला जेवायला पण बनवलं आणि खाऊ घातलं. त्यानंतर शिवान्या पण स्कूलमधून आली होती आणि मग रोजप्रमाणे तिच्या पण शाळेच्या थोड्याशा गप्पा ऐकल्या आणि मग तिलाही जेवायला दिलं. अशाच छोट्या छोट्या कामांमध्ये आणि मुलांसोबतच्या सुंदर क्षणांमध्ये दिवस कसा जातो ना ते कधी कळतच नाही. काहीतरी नवीन शिकून जातो आणि कुटुंबासोबत घालवलेला वेळच आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असतो, नाही का? त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस ना जेवणामध्ये आम्ही पालकपुरी आणि शेवभाजी बनवणार होतो. याचा डिटेल व्हिडिओ तर मी काही शूट केलेला नाही आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ही रेसिपी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आणि त्यानंतर मग जेवण वगैरे झालं. शिवान्याचा स्टडी पण घ्यायचा होता, तो पण घेतला आणि त्यानंतर शिवांशलाही झोपी लावलं. चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत बाय बाय.